नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 26 मध्ये सत्ताधारी महायुतीच्या पॅनलसमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कडवं आव्हान उभं केलं आहे। प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी घेत असतानाच रॅली तसेच घरोघरी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची कामगार आणि कष्टकऱ्याची पक्ष म्हणून ओळख असून या पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी नगरसेवक सचिन भोर, माजी नगरसेवक तानाजी साहेब भावे, स्वप्ना माळी, ज्योती घाटोळ हे प्रभाग क्रमांक 26 मधून उमेदवारी करत आहेत। शनिवारी सकाळी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ चुंचाळे, महाडा कॉलनी आदी परिसरात भव्य प्रचार रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रभागातील समस्या मांडत सर्वसामान्यांचे प्रश्न फक्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सोडवू शकतो। यावेळी मतदार राजा काम करणाऱ्या माणसांना निवडून देणार असल्याचा विश्वास कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांनी व्यक्त केला। गेल्या 9 वर्षापासून कोणतेही विकास कामं न झाल्यामुळे आणि 2012 ते 2017 मध्ये प्रभाग क्रमांक 26 मधील नागरिकांनी जो खऱ्या अर्थाने विकास बघितलेला होता तो विकास मागील 9 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खुंटलेला आहे आणि गेल्या 9 वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारची विकास कामं न झाल्यामुळे या प्रभागातील सर्व नागरिकांनी म्हणजे चुंचाळे गावापासून म्हाडा असेल, संजीवनगर असेल, केवळ पार्क असेल, मळे परिसर असेल, नगर असेल ते शिवशक्ती चौकापर्यंत लोकांनी ठाम निर्णय घेतलेला आहे की काम करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तानाजी आप्पा जायभावे असतील, ज्योतिताई घाटोळ असतील, स्वप्नाताई माळी असेल आणि सचिन भोर असतील, हे पक्षाशी प्रामाणिकपणे काम करणारे, नागरिकांशी नाळ जोडणारे आणि नागरिकांच्या कामांप्रती फोन केला की हजर ह्या पद्धतीची संकल्पना राबवणारे या पक्षाचे उमेदवार आम्ही निवडून देऊ अशी खात्री मला जाणवते आहे की आपण नागरिकांमध्ये फिरताना। नमस्कार, मी ज्योती सचिन घाटोळ प्रभाग क्रमांक 26 मधून उमेदवारी करत आहे। तर जे प्रभागात फिरताना आम्हाला जे सत्ताधारी जे उमेदवार होते तर असं दिसून येत आहे तर सत्ताधारी पक्षाने कोणतंही काम केलेलं नाही। जे 12 ते 17 मध्ये सचिन भाऊ भोर हे ज्यावेळेस जे नगरसेवक होते त्यावेळेस जे कामं झालेली तेच कामांचे ठसे आतापर्यंत तसेच आहे, त्यावर मात्रही कोणताही फरक पडलेला नाही। जो आपला मेन रोड आहे अंबड लिंक रोड असेल तिथे अनेक अपघात होत आहेत, दिवसाला 10, 15, 20 असे 20 पर्यंत अपघात होत आहे। विकासापासून दूर गेलेली गोष्ट आहे। तर ही गोष्ट एवढा सत्ताधारी उमेदवारांनी एवढ्या दिवसात करायला पाहिजे होती। जे अंबड लिंक रोडचे जे कामं बाकी आहे त्यासाठी सांगू इच्छिते जनतेला का जो काम करणारा पक्ष आहे तो कम्युनिस्ट पक्ष आहे, त्यामुळे मी कम्युनिस्ट पक्षामध्ये उमेदवारी ही करणार आहे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणार आहे। अतिशय चांगला प्रतिसाद नागरिकांना आम्हाला मिळत आहे। गेल्या महिनाभरापासून आम्ही आमचं पॅनल मी स्वतः तानाजी आप्पा जायभावे प्रभाग क्रमांक अ मधून, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक ब मधून ज्योती घाटोळ, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक क मधून 26 क मधून स्वप्ना माळी, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 26 ड मधून सचिन भोर असं आमचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं पॅनल चारही उमेदवारांनी गेल्या महिन्याभरापासून नागरिकांची भेटीगाठी घेऊन त्या ठिकाणी संवाद साधलेला आहे। आज या भागात प्रचार फेरी आम्ही पूर्ण केली। नागरिकांचा अतिशय सकारात्मक प्रतिसाद आम्हाला या ठिकाणून दिसून येते। याचं कारण गेल्या 9 वर्षामध्ये या भागाला कुठल्याही प्रकारचं विकासाचं कुठल्याही प्रकारचं प्रतिक्रिया दिसून आलं नाही। अतिशय लोकांच्या समस्या त्यामध्ये प्रामुख्याने पाण्याची समस्या, 3-3 तास लोकांना करंगळीत पाणी त्या ठिकाणी भरावं लागतं, त्याचप्रमाणे ड्रेनेजची समस्या असेल, गार्डनची समस्या असेल, क्रीडांगणाची समस्या असेल, शाळेची समस्या असेल, आरोग्याची समस्या, अशा अनेक समस्या या भागाने भेडसावतात। या भागातील महिला विशेषतः या बोलून दाखवतात आणि म्हणून आमच्या पक्षाचं जो काही वचननामा आहे या भागाच्या परिपूर्ण विकासासाठी पण त्यासाठी एक चांगल्या प्रकारचं गार्डन, चांगल्या प्रकारचे अद्ययावत डिजिटल शाळा, त्याचप्रमाणे अद्ययावत रुग्णालय, त्याचप्रमाणे मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संकल्पना घेऊन आम्ही नागरिकांपर्यंत जात आहोत आणि आम्हाला आत्मविश्वास आहे
नागरिकांची प्रतिक्रिया लक्ष घेता आमचा पॅनलचा विजय हा 100% झालेला आहे. संपूर्ण प्रभागामध्ये शिवशक्तीपासून फुटवड नगरपासून चुंचाळे जाधव संकुल मळे परिसरातून सर्व नागरिक शेतकऱ्यांपासून कामगारांपासून सामान्य नागरिकांचा आमच्या पॅनलला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे. त्यामुळे आमचा यशाचा मार्ग हा मोकळा झालेला असं म्हटलं वागवं ठरणार नाही. मी प्रभाग 26 मधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पक्षातर्फे प्रभाग क मधून उमेदवारी करत आहे आणि आम्ही फिरताना 1 महिन्यापासून फिरतोय. तसं आम्ही पाहिलं की लोकांच्या भरपूर समस्या आरोग्यविषयक असतील, रस्ते, पाणी, लाईट, ड्रेनेज, स्वच्छता आणि सुरक्षितता, महिलांच्या सुरक्षिततेचा खूपच प्रश्न संभवलेला आहे. परत सर्व रस्ते खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे हे सुद्धा समजत नाही आहे. आणि जेव्हा 8-9 वर्षाच्या अगोदर सचिन भाऊ भोर हे नगरसेवक होते तेव्हा त्यांनी जे कामं केलेले आहेत त्यानंतर कोणीही गेल्या 8 वर्षापासून जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांनी अजिबात कोणतीही कामं केलेली नाहीत असे दिसून आले. आणि खूप नाराज आहे जनता. जे आत्ताचे जे नगरसेवक आहेत स्थानिक नगरसेवक खूप नाराज आहेत. तर असं म्हणजे गेल्या 9 वर्षापासून बघत आलेलो आहे. तर असं आम्हाला जाणून आलं की आपला प्रभाग हा खूपच विकासापासून वंचित आहे. आणि आम्ही आपला जो पक्ष आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जे कामं आहेत ते हाच पक्ष करू शकतो आणि ह्याच पक्षाने कामं केलेली आहेत. हा ठसा आज आम्हाला 1 महिन्यापासून दिसून येतोय की ह्याच पक्षाने कामं केलेली आहेत बाकी. आणि आम्हाला याच्याचमुळे की विजयाची आम्हाला खात्री आहे आणि आमचा विजय निश्चित आहे हे आज आम्हाला दिसून येत आहे आणि आमचा विजय निश्चितच आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जोरदार प्रचार बघता प्रभाग क्रमांक 26 मध्ये सत्ताधारी विरोधकांची झोप उडवली असून येथील लढत दिवसेंदिवस अधिक चुरशीची होत चालल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.